नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी भाग्यश्री डोंगे आपलं स्वागत करते। बघूया आजच्या प्रदेशच्या टॉप 10 बातम्या। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना मनसे भाजपा युतीवर सूचक विधान केलंय। देवेंद्र फडणवीस म्हणाले की मनसेने जी काही व्यापक भूमिका घेतली आहे ती आमच्या विचारांशी विसंगत आहे। क्षेत्रीय अस्मिता ही आम्हाला मान्यच आहे। महाराष्ट्रात राहून मराठी माणसांबद्दल बोलणे हे योग्यच आहे। मराठी माणसांच्या हक्कासोबत त्यांनी जी हिंदुत्ववादाची भूमिका घेतली आहे त्यामुळे मनसे भाजपा यांच्यात फारसं अंतर राहिलेलं नाही। बाकी निवडणुकीत काय होईल हे सांगता येत नाही। जे काही आहे चर्चेवर होईल। योग्य वेळी योग्य गोष्टी होत असतात असं देखील त्यांनी म्हटलंय। कर्ज घेऊन दिवाळी सण साजरा करण्याचा प्रयत्न भाजपा सरकार करत आहे। समृद्धी महामार्गासाठी 75,000 कोटी कर्ज घेतलं व देशात आणि राज्याच्या जनतेवर कर्ज वाढवणे हे विकासाच्या नावावर प्रकल्प लुटण्याचं काम सुरू आहे। समृद्धी मार्गावर रोज अपघात होत आहे। कोट्यवधी रुपये त्या लोकांचे रुग्णालयात खर्च होत असतात। रस्ते मारण्यासाठी नाही तर सुविधांसाठी असतात अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे। महाराष्ट्रातील मराठी बांधवांना विनंती आहे की सरकारच्या भूलथापांना बळी पडू नका। जी गोष्ट होऊ शकत नाही ती आश्वासने हे लोक देत आहेत असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा समाजाला दिलंय। नाशिकच्या वर्धापन दिन सोहळ्यात राज ठाकरे म्हणाले की आज मूळ प्रश्न शिक्षण नोकरीचा आहे। राज्यातील प्रत्येक व्यक्तीला शिक्षण रोजगार देणे हे सहजपणे शक्य आहे, परंतु लोक मराठी म्हणून एकत्र राहू नये, महाराष्ट्र एकसंघ राहू नये म्हणून वेगवेगळ्या जातीत विष कालवल्या जात आहे आणि हे जे विष कालवण्याचे सरकारचे धंदे आहेत ते लोकांनी सावध राहून ओळखावे असं आवाहन राज ठाकरे यांनी मराठा समाजाला केलंय। आता काही दिवसातच महाविकास आघाडीची सभा होणार आहे व राहुल गांधी यांची न्याय यात्रा देखील मुंबईत होणार आहे। या यात्रेत आणि महाविकास आघाडीच्या सभेत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सहभागी होण्यास नकार दिलाय। जोपर्यंत महाविकास आघाडीसोबत समन्वय प्रस्थापित होत नाही किंवा महाविकास आघाडीमध्ये सामील होत नाही तोपर्यंत कोणत्याही महाविकास आघाडीच्या सभेत उपस्थित राहणार नाही अशी प्रतिक्रिया आंबेडकरांनी दिली आहे। सध्या लोकसभेच्या जागा वाटपाबाबत महाराष्ट्रात रोज नवनव्या चर्चा ऐकायला मिळत आहेत। तशातच महायुतीमध्ये भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट यांनी एकेरी जागांवरच समाधान मानायला सांगत असल्याचंही चर्चा आहे। या मुद्द्यावरून आज संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावलाय। त्यांना लोकसभेच्या जागांसाठी दिल्लीत भांडी घासावी लागतात अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे। आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय। रोहित पवार यांनी ट्विट करून टीका केली आहे। ते म्हणाले, माझा संघर्ष जगजाहीर आहे आणि व्यवसाय कसा उभा केला हे सांगण्याचं धाडसही माझ्यात आहे, पण तुम्ही कोणता संघर्ष करून आणि कोणत्या धरणातून सिंचन करून साम्राज्य उभं केलं हे सांगण्याची हिंमत तुमच्यात आहे का, असा टोला अजित पवार यांना ट्विटमध्ये रोहित पवार यांनी लगावलाय। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे। अमरावतीतील वंचितांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमताने याबाबतचा ठराव मंजूर केला आहे। शिवाय अमरावतीच्या पदाधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीकडे हा प्रस्ताव देखील पाठवला असल्याची माहिती आहे। मी सध्या माजी आमदार आणि माजी ग्रामविकास मंत्री आहे, त्यामुळे मला तुम्हाला काहीच देता येत नाही, पण इथे बसलेल्या किती जणांनी माजी केलंय हे सांगताही येत नाही असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलंय। लोकसभेच्या निवडणुकीत माझी तुम्ही काळजी घ्या, मी पुढे तुमची काळजी घेते असं सूचक वक्तव्य त्यांनी उपस्थित नेत्यांना आणि लोकांना उद्देशून केलंय। कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्यातील मतभेद ताणत असल्याचे शनिवारी पुन्हा एकदा जाहीरपणे दिसून आले। महापालिकेच्या आजच्या कार्यक्रमास आयुक्त अनुपस्थित असल्याने त्यावरून मुश्रीफ यांनी के मंजुलक्ष्मी यांच्यावरील नाराजी उघडपणे व्यक्त केल्याने त्यांची चर्चा होत आहे। बहुप्रतीक्षित कोस्टल रोडचे अखेर सोमवारी उद्घाटन पार पडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते, मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मार्गाचं उद्घाटन करणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहे। महत्त्वाचे म्हणजे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, अरविंद सावंत आणि सुनील शिंदे यांची नावे प्रमुख पाहुण्यांच्या यादीत आहेत।
तर श्रेयवादामुळे ठाकरे गटाचे नेते उपस्थित राहणार का, आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अशाच प्रदेशच्या टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केलं नसेल तर आताच लाईक आणि सबस्क्राइब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।